नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. 1069 मेणबत्त्या प्रकाशित करून महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील दर्शनीय बाजूची लादी खाली कोसळल्याने नवयान बौद्ध युवा संघ आक्रमक. शिवसेना उपनेते संजयराव कदम यांचे सुपुत्र साहिल कदम यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला शिवसेना नेते रामदासभाई कदम तसेच कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांची उपस्थिती. 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजुषा स्पर्धेत ज्ञानदीप भडगावचे सुयश. सविस्तर वृत्त. खेड तळ्याचं वाकण येथील जिजामाता उद्यान येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सौ माधवीताई बुटाला यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, माजी नगरसेवक मिलिंदजी उलेकर, मिनार चिखले, सतीश चिकणे, सुनील दरेकर, प्रेमल चिखले, स्वप्नील सैतवडेकर, तुषार सापटे, मानस घोडे, केतन आमरे, संजना कुडाळकर, श्रेया जोशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खेड नगर परिषद माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत सौ वैभवी वैभव खेडेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, जयेश गुहागरकर, प्रदीप भोसले उपस्थित होते. ऐतिहासिक महाड क्रांतीभूमी चौदार तळे येथे मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं बाबासाहेबांना अभिवादन करत मध्यरात्री चौदार तळ्यावर कॅन्डल रॅली काढत 1069 मेणबत्त्या प्रज्वलित करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. आज चौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीम अनुयायी दाखल होतात. मात्र मध्यरात्री सुद्धा मेणबत्त्या पेटवून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाते. त्याचप्रमाणे राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासहित राज्यभरातून आलेले भीम अनुयायी यांनी चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी चौदार तळ्यावर मोठी गर्दी झाली होती. या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. आज आम्ही सर्व आमचे शिवसैनिक, भीमसैनिक आणि इतरही कार्यकर्ते आज इथे येऊन 69वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आम्ही इथे केलेला. आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभर ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात, ज्या ठिकाणी पुतळे नाही तिथं फोटोला पुष्पहार अर्पण करून हा दिन केला जातो. तर मी तुम्हाला सगळ्यांना की प्रत्येकाने आजचा दिवस हा आपल्या परीने जे बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांनी आठवण ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी 2027ला 26च्या नंतर 27ला ज्या चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून हे चौदार तळं सगळ्या बहुजनांना खुलं करून दिलं तर 2027ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही लागलेलो आहोत. या पाण्याचं सुशोभीकरण कसं करायचं, आजूबाजूचं सुशोभीकरण, चौदार तळ्याचं पाणी पिण्यालाही कसं करता येईल ह्याच्यामध्ये आमचं शासनाचं जास्त ध्यान आहे. आणि म्हणून जे मी परवाही सांगितलं की जशी आम्ही शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला करतोय तशी भीमसृष्टी या चौदार तळ्याच्या जवळपास क्रांतीभूमीच्या तिथं करायचं आमची मानस आहे, योजना आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असंही मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महाड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी नवयान बौद्ध युवा संघ अभिवादन करण्यासाठी आले असता नगरपालिकेचे आणि प्रशासनाचे अक्षय दुर्लक्ष पुन्हा एकदा दिसून आले.
दर्शनीय पुतळ्यासमोरील बाजूस रिलायन्सची लादी बसवण्यात आली होती. ती अक्षरशः खाली कोसळलेली आढळली. हा प्रकार अतिशय गंभीर असून नगरपालिकेचा फंड नेमका कुठे वापरला जातो, देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे असं दुर्लक्ष का केलं जातं, असा सवाल आंबेडकरी समाजात तीव्रतेने उपस्थित होत होता. मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून याबाबत चर्चा करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी सविस्तर बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय. मात्र 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच असा प्रसंग घडणं हे अतिशय निंदनीय आहे. यामुळे आंबेडकर चळवळीत आणि समाजात प्रचंड असंतोषाची लाट पसरली. प्रशासनानं जर वेळेत ठोस दखल घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडलं जाईल. असा प्रकार पुन्हा घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ प्रशासनाची असेल. योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा नवयान बौद्ध युवा संघ कार्यकर्त्यांनी दिला आहे. खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो त्यावेळेला नगरपालिकेचं प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. कारण ह्या चुका अतिशय वारंवार होताना दिसत आहेत. एकंदरीत जर बोलायचं झालं तर जो आपण दर्शनी भाग जर पाहिला त्याच्या समोरचा, आपल्या लक्षात येईल की तिथे जो ग्रेनाईटची जी काही लादी आहे ती लादी अक्षरशः खाली पडलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर नगर परिषदेचा देखभाल दुरुस्तीचा जो काही फंड आहे तो फंड कुठे वापरला जातोय आणि त्याची देखभाल दुरुस्ती का केली जात नाही, हा आमचा प्रश्न आहे. मात्र शिवसाहेबांना आम्ही तात्काळ या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या ठिकाणी आपण मंगळवारी त्यांची सविस्तर याविषयी चर्चा करणार आहोत. परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी समाजामध्ये संपूर्ण असंतोषाची लाट या ठिकाणी पसरलेली आहे. कारण 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जर हा असा प्रसंग घडत असेल तर निश्चितपणे हे निंदनीय आहे. याचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने जर याची वेळेत दखल घेतली नाही तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि योग्य ते कार्य करावं लागेल. जर हे सातत्याने होत राहिलं तर त्याचे परिणाम वाईट होतील, हे आम्ही या ठिकाणी ठणकावून तुम्हाला सांगत आहोत. आणि जर ही याची पुनरावृत्ती पुन्हा घडली तर मात्र आंबेडकरी चळवळ रस्त्यात उतरेल आणि मग जो काही परिणाम होईल त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. महाड चौदार तळ हे ऐतिहासिक पवित्र ठिकाण असून 69 महापरिनिर्वाण दिनी नवयान बौद्ध युवा संघ महाड पोलादपूर माणगाव यांनी 5 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी नवयान बौद्ध युवा संघातर्फे स्वरांजली आणि मेणबत्ती वाटप करण्यात आलं. नवयान बौद्ध युवा संघाचे कार्यकर्ते, सभासद मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज 6 डिसेंबर 2025 बाबासाहेबांना जाऊन 69 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बाबासाहेब आज आपल्यामधून गेलेले नसून आपल्या सर्वांमध्ये आजही जिवंत आहेत. नवयान बौद्ध युवा संघ महाड पोलादपूर माणगाव या संघातर्फे इथे येणाऱ्या भीम अनुयायांसाठी मोफत मेणबत्ती वाटप व स्वरांजली आयोजित केलेली आहे. ती आपण सर्व समाज बांधवांनी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलेली आहे. आणि पुढील आपण जो बाबासाहेबांचा क्रांतीस्तंभ इथे पुतळा आहे तिथे जाऊन पुष्पहार अर्पण करणार आहोत. आणि हा जो कार्यक्रम आहे तो दरवर्षी आपण घेत आलेलो आहोत. हे 3रं वर्ष आहे आणि हजारोच्या संख्येने भीम अनुयायी इथे येत आहेत. शिवसेना उपनेते संजयराव कदम यांचे सुपुत्र साहिल कदम यांचा विवाह सौ सायली यांच्या समवेत संपन्न झाला असून खेड येथे स्वागत समारंभाला शिवसेना नेते रामदासभाई कदम तसेच कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, जिल्हा परिषद माजी बांधकाम आरोग्य सभापती अण्णा कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, उद्योजक शैलेश कदम यांनी सदिच्छा भेट देत उपस्थित राहून नववधू वरांना शुभाशीर्वाद दिले. या प्रसंगी दोन्ही मान्यवरांनी साहिल आणि त्यांच्या वधूस सुखी वैवाहिक जीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अनेक मान्यवर, पदाधिकारी, स्थानिक नेते आणि शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव माध्यमिक विभाग या प्रशालेने 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रश्न मंजुषा स्पर्धेत 3य क्रमांक प्राप्त केला.
इयत्ता 9वी ते 11वीच्या गटातून इयत्ता 9वीतील तेज राजेश भागणे आणि राजनंदिनी संदीप सावंत यांनी तालुकास्तरीय सहभागी एकूण 40 शाळांमधून प्रश्नमंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला। याबद्दल संस्था आणि प्रशालेतर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। या विद्यार्थ्यांना विनोद टेंबे, रागिणी जामकर यांनी मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव फेटे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लठ्ठा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। खेड येथील श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2026 या नवीन वर्षाच्या संस्थेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष शीतल पेठे, उपाध्यक्ष सुनील मोघे, संचालक अंजली आघरकर, अपर्णा मोडक, अमोल भागवत, संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार विश्वास सोमण, संस्थेचे माजी अध्यक्ष अच्युत जोशी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोडक, खेड शाखेच्या शाखाधिकारी शैलजा बेंदरकर आणि प्रधान कार्यालय व खेड शाखेचे कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या आंबवली बाऊल धनगरवाडी येथे नवीन रस्ता तयार करणे 20 लाख या कामाचं भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, तालुका संघटक महेंद्र भोसले आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। खेड शहरामध्ये दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। खेड येथील समर्थ नगर मधील श्री साईबाबा मंदिरामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांनी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी खेड येथील ब्राह्मणआळी येथील श्री लक्ष्मीनारायण भजन महिला मंडळ ग्रुप तर्फे श्री गुरुदेव दत्त यांची भजन सेवा सादर करण्यात आली। यावेळी श्री लक्ष्मीनारायण भजन महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। चिपळूण तालुक्याला लागून गुहागर हा समुद्र किनारा लाभलेला आहे, त्यामुळे याकडे पर्यटकांचा ओघ जास्त आहे। परंतु या तालुक्याकडे जाणारा रस्ता खूप खराब तर आहेच, शिवाय रस्त्यावर आलेली झाडी झुडपे आणि गवत यामुळे ट्रॅव्हलर रिक्षाने प्रवास करणं धोकादायक ठरतंय। हे अपघाताला निमंत्रण ठरतंय। याकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यावर आलेली झाडी गवत हटवावं अशी जोरदार मागणी करण्यात येते। निसर्ग संपन्न अशा कोकणात पर्यटन वाढावं, ज्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकते असे सार्वत्रिक भावना मत सगळ्यांचं आहे। अशा वेळी प्रेक्षणीय ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असावे, परंतु जे आहेत ते सुद्धा चांगल्या स्थितीत नाहीत, यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते। खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 53व खेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलं होतं। नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली। या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थिती लावली होती। दरम्यान विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले। विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांमध्ये दिसलेली त्यांची कल्पकता आणि जिद्द देशाच्या भविष्याला नवी दिशा देणारी आहे। यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या पूर्वजांनी जे विज्ञान आपल्या समोर मांडलं त्याचा देखील अभ्यास केला पाहिजे हे आवर्जून सांगण्यात आलं। तसेच या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं विशेष कौशल्य पाहायला मिळालं। विद्यार्थ्यांच्या या विशेष कौशल्याला वाव देण्यासाठी आणि जास्तीत जास्त पुढे आणण्यासाठी शासनाकडून ज्या गोष्टी करता येतील त्या आम्ही करू असं आश्वासन योगेशदादा कदम यांनी यावेळी दिलं। आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून विद्यार्थी नासा इस्रोमध्ये जात आहेत हे जिल्ह्यात पहिल्यांदाच घडतंय, याचा मला अभिमान आहे। अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं।
या विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी घरडा फाउंडेशनचे ट्रस्टी सतीश वेंगुर्ले, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, घरडा कॉलेजचे प्राचार्य प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दापोली विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तसेच शिवसेना उपनेते श्री संजयराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांनी त्यांच्या खेड येथील निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम, खेड तालुका संघटक महेंद्र भोसले, सुप्रिया पवार, महेश मोरे, विभाग प्रमुख सुधीर कदम, मुर्डे ग्रामपंचायत माजी सरपंच रवींद्र रेवाळे, सरपंच खामकर, जामगे शाखा प्रमुख सतीश शिंदे उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने नवभारत हायस्कूल येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी लायन सागर करवा यांच्या वाढदिवसानिमित्त जिन्नसचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट, सागर करवा, प्रतीक गिल्डा, शाळेचे शिक्षक गोरिवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे हा महिना चालू झालेला आहे आणि चालू झाल्या सर आम्ही तुम्हाला सांगितलेलं की ह्या मुलांना दर महिन्याला लायन्स क्लब येऊन कोणती ना कोणत्या कारणाने या ठिकाणी येईल आणि आपल्यासाठी लागणारं जिन्नस यानं त्या कारणाने देत राहील. लायन्स क्लबच्या प्रतिप्रमाणे आजही आम्ही या ठिकाणी सागरजी करवा यांचा वाढदिवस तुमच्या नवभारत हायस्कूलच्या वसतिगृहातील मुलांसाठी या ठिकाणी साजरा होतोय. त्यासाठी आज तुम्हाला लागणारं पीठ, बिस्किट, तुम्हाला लागणारं कपड्याचं साबण असेल, अंगाचं साबण असेल, तसेच सगळ्यांचं आवडतं सॉस हे खास त्यांनी आणलेलं आहे आणि लोणच्याची बरणी. आणि आज तुमच्या जेवणाच्या ताटावर आज दत्त जयंती आहे म्हणून आम्रखंड आम्ही आणलेलं आहे, ते सुद्धा आज तुम्हाला सांगत असतो की आम्ही काम करत असताना नेहमी चोखंदळ काम करत असतो. तर आम्ही कुठलाही आमचा मेंबर कुठलंही काम करत असताना आम्ही जे आमची मुलं वापरतात किंवा जे आम्ही वापरतो त्याच वस्तू आम्ही देतो. आजही तुम्ही बघत असाल बॉर्नबॉर्न बिस्किट, पार्ले बिस्किट हा कधीही आम्ही आज काही वाटलेलं नाही आणि पुढे वाटणार नाही. पण लायन्स क्लबची खासियत आहे, द्यायचं असेल तर चांगल्या मनाने द्यायचं. आणि हे आमचे सदस्य असे एवढे दानशूर आहेत की आमच्या हाकेला हो देणार आहे. कारण का आता आपण बघतो की वाढदिवस कुठे ना कुठेतरी साजरा केला जातो, पण तो खर्च तिथे न करता, वायफळ खर्च न करता अशा आपल्या संस्थेमध्ये येऊन आम्ही करत असतो. आणि आमची अट एवढीच असते की आपण चांगलं शिकलं पाहिजे, आपला रिझल्ट चांगला लागला पाहिजे, आपल्या शाळेचं नाव चांगलं झालं पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतात. त्यासाठी आज आम्ही सागरजींचा वाढदिवस या ठिकाणी येऊन करतोय. खूप मनाला समाधान वाटतंय, कारण का सागरजींच्या मिसेसचा वाढदिवस एक 8 दिवसापूर्वी या ठिकाणी आपण केला आणि त्यांची फॅमिली जॉईंट फॅमिली आहे आणि बिझनेस भरपूर मोठा आहे, पसारा भरपूर मोठा आहे, जिल्ह्याचा बऱ्याचशा त्यांच्याकडे एजन्सी आहेत. त्या धावपळीच्या जगातून देणाऱ्यांनी देत राहावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे, पण देण्याची पण दानत असावी असे व्यक्तिमत्व करवा फॅमिली हे त्यांच्या प्रत्येक फॅमिलीचा वाढदिवस आपल्यासारख्या संस्थांमध्ये येऊन करत असतं. त्यासाठी जोरदार टाळ्या एकदा आणि लायन्सच्या म्हणीप्रमाणे जिथे गरज तिथे लायन्स नेहमी उभं राहत असतं, त्याप्रमाणे आपण सदैव आपण आपला हात या ठिकाणी मोकळा करत राहा. त्यासाठी आपण लायन्स सागरजी करवा यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सूरज राठोड यांची 35व्या सब ज्युनियर कबड्डी स्पर्धा हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी उत्तर रत्नागिरी निवडणूक संयोजक तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, सौ वैभवी खेडेकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद नांदगावकर, संभाजी देवकाते, राजा जोयसर, शैलेश धारिया, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहीम सहीबोले, सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर उपस्थित होते.
याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.